गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या लेक्चरला आपण डोबे रायनरचे पिरियॉडिक टेबल म्हणजे डोबे रायनरचा ट्रेड्स, त्याचे ड्रॉबॅक्स, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिव्ज त्याचे ड्रॉबॅक्स, त्याच्यानंतर मेंडेलिव्ज पिरियॉडिक टेबल, त्याचबरोबर त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस म्हणजेच मेरिट्स आणि डीमेरिट्स इथंपर्यंत आपण पोचलेलो आहोत. आणि या डीमेरिटच्या बेसवरती काही क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. त्या क्वेश्चनचं सोल्युशन आज आपण पाहणार आहोत. त्याच्या नोट्स मी तुम्हाला फोटोकॉपीमध्ये पाठवणार आहे. आज आपल्याला फक्त त्याचं सोल्युशन पाहायचं आहे. तर आपला यूज युअर ब्रेन पॉवर, यूज युअर ब्रेन पॉवर याच्यामधल्या त्या दोनही प्रश्नाचं आज आपल्याला सोल्युशन पाहायचं आहे. तर पहिला प्रश्न आहे त्याच्यातला, बघा पहिला प्रश्न आहे, राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ऑक्साइड्स ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स बाय रेफरिंग टू द मेंडेलिव्ज पिरियॉडिक टेबल. आणि त्याच्यामध्ये दिलेले आहेत एलिमेंट्स सोडियम, त्याच्यामध्ये एलिमेंट दिलेत सोडियम, त्याच्यानंतर आहे सिलिकॉन, त्याच्यानंतर आहे कॅल्शियम, त्याच्यानंतर आहे रुबिडियम, त्यानंतर आहे फॉस्फरस, त्याच्यानंतर आहे बेरियम, त्यानंतर आहे क्लोरीन, त्याच्यानंतर स्टॅनिश आणि कॅल्शियम. म्हणजे कॅल्शियम 2 वेळेस आलेला आहे. कॅल्शियम किती वेळेस आला आहे? तुम्हाला 2 वेळेस आलेला आहे. आता यांचे आपल्याला काय तयार करायचे आहेत? ऑक्साईड तयार करायचे आहेत. या एलिमेंटचे ऑक्साईडच्या स्वरूपात मॉलिक्युलर फॉर्म्युले आपल्याला माहिती पाहिजे. तर मग या प्रत्येकाच्या पहिल्यांदा आपण व्हॅलेन्सी माहिती असणारच आहेत जवळपास बऱ्याच जणांना. कारण का तर हे जे सर्व एलिमेंट्स आहेत, हे सर्व एलिमेंट व्हॅलेन्सीच्या बेसवरती ऑक्सिजनसोबत कंबाईन होतात. म्हणजे याच्यासोबत, या सर्व एलिमेंटसोबत ऑक्सिजन कंबाईन होणे म्हणजे त्याला आपण त्यांचा ऑक्साईड असं म्हणतो. म्हणजे सोडियमचा ऑक्साईड सोडियम ऑक्साईड, सिलिकॉनचा ऑक्साईड सिलिका ऑक्साईड, कॅल्शियमचा ऑक्साईड कॅल्शियम ऑक्साईड, रुबिडियमचा ऑक्साईड रुबिडियम ऑक्साईड, फॉस्फरसचा ऑक्साईड फॉस्फरस ऑक्साईड, बेरियमचा ऑक्साईड बेरियम ऑक्साईड, क्लोरीनचा ऑक्साईड क्लोरीन ऑक्साईड, टिनचा ऑक्साईड स्टॅनिश ऑक्साईड, आणि कॅल्शियमचा ऑलरेडी हा डबल झाला आहे. तुम्हाला हा एलिमेंट तुमच्या पुस्तकामध्ये डबल झाला आहे. याची काही गरज नाही, कारण त्याचा आणि याचा आन्सर सेम येणार आहे. मग आता जो आपला मुद्दा आहे, तर यांचे आपल्याला ऑक्साईड तयार करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. मग आता ऑक्साईड तयार करत असताना तुम्ही कुठल्या बेसवरती ऑक्साईड तयार करणार? तर आपल्याला यांचे ॲटॉमिक नंबर माहिती असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर व्हॅलेन्सी माहिती असणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी पहिलं ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक नंबरचे डेफिनेशन आहे पी और पी यानी प्रोटॉन carries positive charge, E यानी इलेक्ट्रॉन carries negative charge. That means number of proton or protons or electrons in an atom is called atomic number. हे ॲटॉमिक नंबरचे डेफिनेशन येते. त्याचबरोबर आता आपल्याला कन्सेप्ट पाहायचा आहे व्हॅलेन्सीचा. व्हॅलेन्सीची पण तुम्हाला 2-3 डेफिनेशन ऑलरेडी लिहून दिलेले आहेत, सांगितलेले आहेत. व्हॅलेन्सी म्हणजे नंबर ऑफ, तशा व्हॅलेन्सीच्या 3 डेफिनेशन. आत्ता सध्या मी एकच सांगतो आहे, कारण ती याच्यासाठी जास्त महत्त्वाची आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन लास्ट शेल of an atom is called valency. दुसरी एक डेफिनेशन अशी पण सांगता येते, कंबायनिंग
capacity of an elements is called व्हॅलेन्सी. तर या तुम्हाला व्हॅलेन्सीच्या डेफिनेशन सांगता येतात. मग आता या व्हॅलेन्सीच्या बेसवरती हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे. कोणता क्वेश्चन? या सर्व एलिमेंटचे आपल्याला ऑक्साईड. फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल पहिल्यांदा घेऊ आपण सोडियम. सोडियमचं ॲटॉमिक नंबर येतो 11, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं 2,8,1. बेसिकली याच्या व्हॅलेन्स शेल इथं बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन लास्ट शेल, त्याला दुसरं नाव काय आहे? व्हॅलेन्स शेल. व्हॅलेन्स शेल ऑफ ॲन ॲटम म्हणजे लास्ट शेलमध्ये किंवा व्हॅलेन्स शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सला त्या ॲटमची व्हॅलेन्सी असं म्हणतात. मग आता या सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मांडलं आपण. सोडियमच्या पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, सोडियमच्या दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन, सोडियमच्या तिसऱ्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, आणि ह्या लास्ट शेल आहे, हा आहे लास्ट शेल. लास्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन आहे 1, म्हणजे व्हॅलेन्सी झाली, सोडियमची व्हॅलेन्सी झाली 1. आणि त्याचबरोबर दुसरी डेफिनेशन आहे तुमच्याकडं, कंबायनिंग कॅपॅसिटी, म्हणजे सोडियम इतर किती ॲटमला कंबाईन होतो त्यावरून सोडियमची व्हॅलेन्सी ठरलेली असते. आता बेसिकली तुम्हाला एक आयडिया नक्की आलेली आहे की सोडियमची व्हॅलेन्सी 1 आहे. मग सोडियमची व्हॅलेन्सी, आणि आता त्याचा ऑक्साईड बघायचा आहे, म्हणजे ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे माहिती आहे तुम्हाला? 8 आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,6. इथं मात्र शेवटच्या शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन येतात, पण 6 ही त्याची व्हॅलेन्सी नाही. हा ऑक्सिजन किती जणांना कंबाईन होतो त्यानुसार त्याची व्हॅलेन्सी ठरली जाते. बेसिकली याच्या लास्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन ॲड झाल्यानंतर याचं ऑक्टेट कंप्लीट होतं. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी जे 2 इलेक्ट्रॉन लागतात, जे 2 इलेक्ट्रॉन तुम्हाला पाहिजेत, ती त्याची व्हॅलेन्सी आहे. ही त्याची व्हॅलेन्सी. म्हणजे आता बेसिकली तुमच्या 2 कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. सोडियमची व्हॅलेन्सी 1, तर ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 आहे. आणि मग याने याला आणि याने याला असं मल्टिप्लाय केल्यानंतर हा कंपाऊंड तयार होतो Na2O, आणि अशा प्रकारे तुम्ही त्या एलिमेंटचे ऑक्साईड मांडू शकता. आता सिलिकॉन. सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर सगळ्यांना माहिती आहे. किती आहे सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर? सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 4. बरोबर आहे का? सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे बघा. तुम्हाला आठवत नसेल तर लीना, बेटी, बोली, कॅडबरी नको, ऑरेंज फ्लेवरने, ना, मांग, अल, सी. सी म्हणजे किती येईल ॲटॉमिक नंबर सांगा? सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर किती येतो पहा. तर सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर किती येतो सांगा? 14. बरोबर आहे का? बघा सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर किती येतो पहा. लीना, बेटी, बोली, कॅडबरी नको, ऑरेंज फ्लेवरने, ना, मांग, अल, सी. मग हे किती झालं? हायड्रोजन हेलियम 2 येतं. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. याचा ॲटॉमिक नंबर किती झाला? 14. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,4, म्हणजे याची व्हॅलेन्सी किती आहे? 4. सिलिकॉनची व्हॅलेन्सी झाली, सिलिकॉनची व्हॅलेन्सी झाली 4. त्याच्यासोबत ऑक्सिजन कंबाईन करायचं आहे. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी आहे 2. दोघांना एकाच नंबरने डिवाईड करता येतं. 2 1 2, 2 दोन्ही 2 1 2, 2 दोन्ही 4. याने इकडं मल्टिप्लाय करायचं, याने इकडं मल्टिप्लाय करायचं. कंपाऊंड कसा येतो? Si एक आहे आणि O2. तर अशा प्रकारचे तुम्हाला कंपाऊंड सिलिकॉनचा येतो.
त्याच्यानंतर सिलिकॉनचा ऑक्साईड झाला, हा सोडियमचा ऑक्साईड. त्याच्यानंतर आहे कॅल्शियम. कॅल्शियमची व्हॅलेन्सी किती आहे? ॲटॉमिक नंबर आहे 20. व्हॅलेन्सी किती येते? 2. म्हणजे 2,8,8,2 असं कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कॅल्शियमचा व्हॅलेन्सी येते 2, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी पण 2. दोघांना एकाच संख्येने डिवाईड करतात. 2 1 2, 2 1 2. याने याला मल्टिप्लाय, याने याला मल्टिप्लाय. कंपाऊंड काय तो CaO. म्हणजे हे झाले, हा झाला सोडियमचा ऑक्साईड, हा सिलिकॉनचा ऑक्साईड, हा कॅल्शियमचा ऑक्साईड. तर अशा प्रकारे सर्व एलिमेंटचे ऑक्साईड तुम्हाला पाहायला येतात. कार्बनचा ऑक्साईड तुम्हाला माहिती आहे. कार्बनचा ॲटॉमिक नंबर माहिती आहे का? बघा, कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे तो 6, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,4. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे तो किती? 8, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,6. बरोबर आहे की? बघा, म्हणजे याची व्हॅलेन्सी 4, याची व्हॅलेन्सी किती? व्हॅलेन्सी आहे कार्बनची 4, तर व्हॅलेन्सी ऑक्सिजनचे ते 2. मग इथं आपण कार्बन म्हणला व्हॅलेन्सी 4, इथं म्हणलं ऑक्सिजन व्हॅलेन्सी 2. 2 1 2, 2 2 4. याने याला मल्टिप्लाय, याने याला मल्टिप्लाय. कंपाऊंड आला कार्बन डायऑक्साईड CO2. मग अशा प्रकारे सर्व एलिमेंटचं तुम्हाला आता डायरेक्टली मी या ठिकाणी सर्व कंपाऊंड तुम्हाला मांडणार आहे आणि तुम्ही त्याची व्हॅलेन्सी स्वतः ठरवायची आहे. आता पुढचा आहे रुबिडियम. रुबिडियमचा कंपाऊंड येतो Rb2O. याचा अर्थ बघा, आता तुम्हाला कदाचित सगळ्यांना माहिती असेल. त्याच्यानंतर कोण आहे? फॉस्फरस. फॉस्फरसचा कंपाऊंड येतो P2O5. कारण ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2, फॉस्फरसची व्हॅलेन्सी 3, त्यानुसार तुम्हाला कंबाईन करायचं आहे. बेरियम आहे. बेरियमचा कंपाऊंड येतो BaO. क्लोरीनचा कंपाऊंड येतो Cl2O7. हे तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा, नाही समजलं तर मला विचारा. Snचा कंपाऊंड येतो SnO2. हा झाला पहिला प्रश्न तुमचा इथे सॉल्व झाला. याच्या व्यतिरिक्त आता हे जे कंपाऊंडचे ऑक्साईड तुमच्याकडे दिलेले आहेत, हे जर नाही समजले तर परत तुम्ही मला सांगा. त्याच्यानंतर दुसरा कंपाऊंड आहे, म्हणजे दुसरा क्वेश्चन आहे, राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड ऑफ फॉलोइंग एलिमेंट्स विथ हायड्रोजन बाय रेफरिंग द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आता काही एलिमेंट्स दिलेले आहेत आणि त्यांचे हायड्रोजनच्या फॉर्ममध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युले काढायचे. एक्झाम्पल आहे त्यांच्यामध्ये दिलेले एलिमेंट कार्बन, सल्फर, ब्रोमिन, आर्सेनिक, त्याच्यानंतर फॉस्फरस, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि क्लोरीन. हे एलिमेंट दिले आणि यांचे आपल्याला काय पाहिजेत? हायड्राईड पाहिजेत. हायड्राईड म्हणजे या प्रत्येकांसोबत हायड्रोजन कंबाईन झाला की त्याचा हायड्राईड तयार होतो. हे सुद्धा त्यांच्या व्हॅलेन्सीच्या बेसवरती डिपेंड आहे. जस्ट लाईक कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,4. म्हणजे व्हॅलेन्सी झाली कार्बनची, व्हॅलेन्सी कार्बनची आहे 4. तर हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1, व्हॅलेन्सी हायड्रोजनची आहे 1. जर आपण हे एलिमेंट असं मांडले, हा C आहे, या ठिकाणी H आहे, कार्बनची व्हॅलेन्सी 4, हायड्रोजनची व्हॅलेन्सी 1, याने याला मल्टिप्लाय केलं, याने याला मल्टिप्लाय केलं की याचा तयार होतो CH4 असा हायड्राईड तयार होतो. CH4 असा हायड्राईड तयार होतो. म्हणजे या प्रकारे तुम्ही त्याचं एक्झाम्पल सांगू शकता. त्याच्यानंतर सल्फर आणि हायड्रोजन. सल्फरचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲटॉमिक नंबर आहे 16, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8, किती बघा 6, म्हणजे व्हॅलेन्सी आली 2. हायड्रोजनची व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1च आहे, ॲटॉमिक नंबर 16, इथं 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1, हे सुद्धा 1 आहे. याने याला मल्टिप्लाय करायचं, याने याला मल्टिप्लाय करायचं, कंपाऊंड येतो SH2. याला आपण H2S असंही लिहितात, हायड्रोजन सल्फाईड असं म्हणतात. त्याच्यानंतर Br म्हणजे ब्रोमिन, आणि या ठिकाणी
हायड्रोजन, ब्रोमीन तुम्हाला माहिती आहे. हॅलोजनच्या सगळ्या हॅलोजनच्या व्हॅलेन्सी सेम असतात. जसं की फ्लोरीनची व्हॅलेन्सी माहिती आहे एक, क्लोरीनची व्हॅलेन्सी माहिती आहे एक, तसं ब्रोमीनची सुद्धा व्हॅलेन्सी तुम्हाला माहिती असेल अशी अपेक्षा ठेवतो. ब्रोमीनची व्हॅलेन्सी आहे एक आणि याची व्हॅलेन्सी एक आहे, तेव्हा हा याच्यासोबत कंबाईन होतो, हा याच्यासोबत कंबाईन होतो आणि याचा कंपाऊंड येतो एच. आपण ॲक्च्युली Br आणि एच, एक मिनटं म्हणजे अगोदर तुम्हाला त्यांच्यासोबत हायड्रोजन कसे कंबाईन, हा Br सोबत हायड्रोजन कंबाईन झाला आणि आपण लिहितो HBrच्या स्वरूपात. तर हे सगळे एक्झाम्पल तुम्हाला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतात. आता फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे. ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या बाबतीत जर बघायचं झालं तर ऑक्सिजनची व्हॅलेन्सी आहे 2, हायड्रोजनची व्हॅलेन्सी आहे 1. याने याला मल्टिप्लाय करा, याने याला मल्टिप्लाय करा. लिहित असताना आता ऑक्सिजनसोबत हायड्रोजन कंबाईन करतोय म्हणून आपण असं लिहितोय. बेसिकली हा कंपाऊंड H2O आहे. आता बऱ्याच जणांना याच्यातल्या बरेचसे ॲटॉमिक नंबर माहिती आहेत, इव्हन त्यांच्या व्हॅलेन्सी माहिती आहेत. पण आता या ठिकाणी ब्रोमीन दिला आहे आपल्याला, तर ब्रोमीनचा ॲटॉमिक नंबर कसं आयडेंटिफाय करायचा तर काळजीपूर्वक पहा. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर माहिती आहे, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर माहिती आहे. त्याच्यानंतर ब्रोमीन, त्याच्यानंतर आयोडीन, त्याच्यानंतर हे येतं अस्टॅटाईन. ही सर्व एलिमेंट्स आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये हॅलोजनमध्ये आहेत, ग्रुप नंबर 17मध्ये. याचा ॲटॉमिक नंबर 9 आहे. याच्या ॲटॉमिक नंबरच्या दुप्पट करायचे होतं 18, 18तनं 1 मायनस करायचं, याचा ॲटॉमिक नंबर येतो 17. 17च्या दुप्पट बघा, 17च्या दुप्पट 34, 34मध्ये 1 ॲड करा, याचा ॲटॉमिक नंबर येतो 35. म्हणजे ब्रोमीनचा ॲटॉमिक नंबर आता तुम्हाला माहिती झालं, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर आयोडीनचा ॲटॉमिक नंबर जर मांडायचा असेल तर याला अगोदर 5 लिहायचं, त्याच्यानंतर 3 लिहायचं, म्हणजे याच्या उलटं करायचं. या दोघांची बेरीज करायची आणि त्याला 5 जोडून द्यायचं. अशा प्रकारे आपण एक शॉर्ट ट्रिक आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तर हे सगळे वेगवेगळे कंपाऊंड्स वेगवेगळ्या एलिमेंटचे हायड्राईड आणि ऑक्साईड आहेत. आय होप कदाचित तुम्हाला या सगळ्या कन्सेप्ट कळाल्या असतील. या प्रश्नाचे ऑक्साईड आणि हायड्राईड्स मी तुम्हाला नोटच्या स्वरूपात देणार आहे. हे सोल्युशन तुम्हाला कळाले असेल अशी मी अपेक्षा ठेवतो. थँक्यू. थँक्स अ लॉट.